नमस्कार, मी शर्वरी। सध्या देशभर लोकसभा निवडणुकांचं चांगलंच रणशिंग फुंकलं गेलेलं आहे। जो तो या ठिकाणी उमेदवार आपला प्रचार करण्यात मग्न आहे। आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेचे सर्व काटेकोर नियमांचं पालन करत उमेदवार आपला प्रचार करत आहेत। तर उमेदवारांची जी टीम असते बऱ्याच ठिकाणी चुका करताना दिसते आणि अशाच पद्धतीनं सांगली लोकसभा मतदारसंघात देखील एक घटना घडलेली आहे। ती म्हणजे संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या युट्यूब चॅनलवरती नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे। नेमकं काय विषय आहे हा आपण पाहणारच आहोत। सांगली लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण 8 जणांनी अर्ज मागे घेतले। त्यामुळे 12 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीत राहिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। त्यांनी सांगितले की मतदानाच्या अगोदर 48 तासांपर्यंत प्रचार करता येणार आहे। दरम्यान 13 एप्रिल रोजी ईव्हीएम मशीन सीलिंग करण्यात येतील। मतदान केंद्र सांगली लोकसभेसाठी एकूण 848 असतील। प्रत्येक मतदान केंद्राला एक मशीन देण्यात येईल। ज्या उमेदवारांचे सोशल मीडियावर अकाउंट आहेत त्यांच्या अकाउंट पोलिसांना शेअर करण्यात आले आहेत। कोणतीही आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाली आणि त्याची जर तक्रार आली तर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले। संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या युट्यूब चॅनलला नोटीस काढण्यात आली असल्याचंही ते म्हणाले। आतापर्यंत 76 FIR दाखल झाल्या आहेत। व्हेकल्स मिसयूजसाठी सुद्धा तक्रारी दाखल झालेल्या आहेत अशी ही माहिती सांगण्यात आली। तसेच आचारसंहिता भंग झालेल्यांवर FIR दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली। सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अथवा अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये, तसे केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट। लोकांना आव्हान आहे की सोशल मीडियावर कोणतेही प्रकारचं आक्षेपार्ह आपण मेसेजेस आहेत ते टाकू नये किंवा ते फॉरवर्ड करू नये। अशा पद्धतीचा जर काही मेसेज आम्हाला निदर्शनास आला तर त्याच्यावर पोलिसांच्या सायबर क्राईमचं जे आमचं सेल आहे त्याच्या थ्रू IT ॲक्टमध्ये जी प्रोव्हिजन आहे ती FIR दाखल करण्याची प्रोव्हिजन आम्ही करू। तसंच सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की आपण जोपर्यंत आपलं मतदार यादीमध्ये नाव नाही तोपर्यंत आपल्याला मतदान करता येणार नाही आहे। त्यामुळे या संदर्भात कोणताही दुसरा जर मेसेज सोशल मीडियावर फिरत असेल तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवू नये आणि आपलं नाव हे मतदार यादीमध्ये आहे याची खात्री करून घ्यावी, कारण मतदार यादीमध्ये असणाऱ्या मतदारांनाच मतदान करता येणार आहे।